हॅलो मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गव्हाच्या पुऱ्या। तर मी आता गव्हाचं पीठ आहे जे चाळून घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ मी 2 माणसाच्या पुऱ्या करणार आहे। 2 माणसाच्या पुऱ्यापुरतं मी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार आपण आता मीठ घालायचं आहे। मिठाने कसं पुऱ्याची चव व्यवस्थित चांगली येते म्हणून याच्यामध्ये घातले। तुम्ही ओवा वगैरे पण घालू शकता, त्याच्यामध्ये आणखी चांगली चव येते। मी नाही घातला कारण की ओव्यामुळे जे काही ना त्याचा कलर बदलते। आता मी पीठ मळून घेत आहे। याचा छानसा गोळा बनवायचा पिठाचा, आणि जे गोळा जे आहे ना आपण बनवतो ते असा घट्ट बनवायचा, जेणेकरून आपल्या पुऱ्या व्यवस्थित बनतील। आता या पिठाचं मी पांढरं पीठ थोडंसं घेऊन याच्या पुऱ्या लाटणार आहे। पोळपाट धुवून घेतलेला आहे, याच्यावरती मी आता पुऱ्या लाटणार आहे। आता मी याचा एक गोळा बनवणार आहे आणि याची गोल पोळी बनवणार आहे। एक गोल पोळी अशी पूर्ण लाटणार आहे। याची पोळी लाटून मी आता पोळी लाटणार आहे आणि पोळीचे छोटे छोटे पुऱ्या बनवणार आहे। आता एक मी याच्याने पोळी लाटल्यामुळे जे काही आपल्या पुऱ्या आहेत ना ते फास्ट बनतात। हे पहा, माझी पोळी लाटून झालेली आहे। मी आता एक छोटीशी वाटी घेतलेली आहे, त्या वाटीच्या साहाय्याने मी गोल आकार कापून घेत आहे। पुऱ्या त्याच्या छान छान गोल गोल बनवणार आहे। आता एका पोळीच्या बघा माझ्या 4-4 पुऱ्या एकदाच होतात। जर छोट्या लाटल्या तर वेळ लागतो, म्हणून ह्या कमी टाईममध्ये आपल्या फास्ट पुऱ्या होते। पाहू शकता हे माझ्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। एका प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत पुऱ्या लाटलेल्या। मी हे जे पुऱ्या आहेत ते जास्त जाड पण नाही लाटलेल्या आहेत आणि जास्त पतल्या पण नाही, असे मीडियम आकारामध्ये लाटलेल्या आहेत। आता या पुऱ्यांना आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। तेल गरम झालेलं आहे माझ्या कढईत। आता मी ही पुरी तेलामध्ये टाकलेली आहे। आता ह्या पुरीला मी चांगलं फ्राय करून घेणार आहे। पाहू शकता माझी पुरी कशी फुगत आहे, पहा बरं। गव्हाच्या पिठाची आहे पण छान पुरी माझी बनलेली आहे। ही पुरी आता मी चांगली तळून घेते आणि ही पुरी खायला पण अशी कुरकुरीत आणि मस्त बनते की नाही, एकदम छान अशी चविष्ट पुरी बनलेली आहे। आता ही माझी पाहू शकता दोन्ही साईडकून परतून मी दोन्ही साईडकून व्यवस्थित माझी पुरी तळून घेतलेली आहे। माझी पुरी भाजलेली आहे। आता मी हिला काढून प्लेटमध्ये घेत आहे पुरीला। अशा प्रकारे आपण सर्व काही पुऱ्या ज्या आहेत ते सगळ्या काही तळून घ्यायच्या आहेत। तळून घेऊन प्लेटमध्ये काढलेल्या आहेत। पाहू शकता माझ्या पुऱ्या किती छान बनलेल्या आहेत। चला तर मग मित्रांनो, आपण पुऱ्या खाऊत। पहा, या मग खायला पुऱ्या। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा। बाय बाय मित्रांनो।